नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाच भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026 साठी मित्रांनो आपण आज परिसर अभ्यास प्लस मराठी व्याकरण रेगणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आधीच्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे परिसर अभ्यासचे 30 गुण प्लस मराठी ग्रामरचे 30 गुण असे टोटल 60 पैकी 60 गुण मित्रांनो बघा जे की तुमचे फिक्स होणार आहेत. म्हणून मित्रांनो आपला आजचा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो बघा, आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र या ठिकाणी नक्कीच करून घ्या. ओके, आता बघा प्रश्न पहिला, पदावर मृत्यू झालेले खालीलपैकी कोणते पंतप्रधान नाहीत? मित्रांनो बघा, पदावर मृत्यू झालेले खालीलपैकी कोणते पंतप्रधान नाहीत? जसं की गुलझारीलाल नंदा, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री की पंडित जवाहरलाल नेहरू. यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक गुलझारीलाल नंदा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर मित्रांनो हे जे पंतप्रधान आहेत मित्रांनो यांची बघा जे की पदावर असताना मृत्यू न पावलेले आहेत. ओके, यांना सोडलं इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री व पंडित जवाहरलाल नेहरू या तिघाचा मित्रांनो बघा जे की पदावर असताना मृत्यू झालेला आहे. पुढे आता, प्रस्ताविकेतील स्वतंत्र, समता व बंधुता हे आदर्श कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत? मित्रांनो, प्रस्ताविकेतील स्वतंत्र, समता व बंधुता हे आदर्श कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत? तर मित्रांनो जे की क्रमांक ब फ्रान्स या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता, धर्मांची आणि त्यांची प्रार्थनास्थळ यांची चुकीची जोडी निवडा. मित्रांनो, धर्म आणि त्यांची प्रार्थनास्थळ यांची चुकीची जोडी निवडा. आता, बौद्ध विहार एकदम करेक्ट आहे, ज्यू सिनेगॉग करेक्ट आहे, फारशी चर्च ही चुकीची आहे व इस्लाम मस्जिद बरोबर आहे. तर मित्रांनो बघा, चर्च हे मित्रांनो बघा फारशी धर्माचं जे की मित्रांनो बघा प्रार्थनास्थळ नसून ख्रिश्चन धर्माचं आहे. ओके, लक्षात ठेवा. तर म्हणून मित्रांनो जे की क्रमांक या फारशी आणि चर्च या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जी की आपली चुकीची जोडी असणार आहे. पुढे आता, मुघल राज्यांचा सुरुवातीपासून ते शेवटच्या काळापर्यंतचा कालानुक्रम लावायचा आहे. मित्रांनो बघा, मुघल राज्यांचा सुरुवातीपासून ते शेवटच्या काळापर्यंतचा कालानुक्रम हा बघा जे की कशा स्वरूपाचा आहे? तर बघा जे की क्रमांक ड मित्रांनो बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब मित्रांनो या स्वरूपाचा आहे. म्हणजे जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानले होते तेव्हा त्यांनी डॅश डॅश नावाचा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला होता. तर मित्रांनो बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानले होते व तेव्हा त्यांनी कोणता बघा जे की महात्मा फुलेंना ग्रंथ अर्पण केला? तर ते म्हणजे जे की क्रमांक हू शेअर नाही बघा, हू वेअर, वू वेअर शूद्रास. मित्रांनो बघा हा बघा जे की त्यांनी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना ग्रंथ अर्पण केलेला होता. म्हणजे की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे हू वेअर शूद्राज. ओके, लक्षात ठेवा. पुढे, 1882 वर्षी स्थापन केलेल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो बघा, 1882 वर्षी स्थापन केलेल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष हे बघा जे की क्रमांक ब विल्यम हंटर हे होते. ओके, पुढे आता मित्रांनो बघा, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता TET परीक्षा जर तुम्हाला समजा पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल किंवा क्रॅक करायची असेल तर मित्रांनो क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 939007 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर ही स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. ही स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या मित्रांनो बघा 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघा जी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघा शेवटचे एक 15 ते मित्रांनो बघा की एक 15 दिवस बघा की आपल्याकडे शेवटचे उरलेले आहेत. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच आपला हा महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, कारण कमीत कमी वेळेमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास जर करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला महाटोकळा बघा जी ठिकाणी एक अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला मित्रांनो एक नवी दिशा द्या आणि एक नवी वळण द्या. ओके, पुढे आता,
तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम लावा. मित्रांनो बघा, तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम लावायचा आहे. तर तो मित्रांनो बघा, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक व कोकण. तर आता मित्रांनो याचा क्रम कसा आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये 76 तालुके, नागपूरमध्ये 64 तालुके, पुणेमध्ये 58 तालुके, अमरावतीमध्ये 56 तालुके आणि नाशिकमध्ये 54 तालुके आणि कोकणमध्ये 50 तालुके. मित्रांनो बघा, यांचा असा जे की उतरता क्रम आहे. ओके, तर जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता शुक्राचार्य, दंडोबा, आष्टा, मल्लिकार्जुन, होनाई या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो शुक्राचार्य, दंडोबा, आष्टा, मल्लिकार्जुन, होनाई बघा मित्रांनो, या जे 5 मित्रांनो बघा डोंगर रांगा आहेत या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो बघा, जे की क्रमांक सांगली जिल्हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आता कृष्णा नदीबाबत चुकीचे विधान ओळखा. कृष्णा नदीची महाराष्ट्रात एकूण लांबी 290 किमी आहे. कृष्णा नदी मछलीपट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात मिळते. महाराष्ट्र पठारावरून वाहणाऱ्या गोदावरी नंतरची महत्त्वाची नदी आहे. वैरळा, वारणा, दूधगंगा, कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. यापैकी मित्रांनो बघा क्रमांक या ठिकाणी बघायची की आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चुकीचं विधान असणार आहे. ओके, पुढे एक मिनिट. हां, अहिल्यानगर, बीड या 2 शहरांना जोडणारा घाट कोणता आहे? मित्रांनो बघा, अहिल्यानगर व बीड या 2 शहरांना जोडणारा घाट हा बघा जी की क्रमांक ब मांजरसुंबा घाट आहे, लक्षात ठेवा. ओके, घाटी नाही, सॉरी, घाटी टायपिंग मिस्टेक न पडले, परंतु मांजरसुंबा घाट मित्रांनो बघा जी ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे सह्याद्री पर्वतातील महत्त्वाच्या घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. मित्रांनो बघा, सह्याद्री पर्वतातील महत्त्वाच्या घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम हा बघा जी की क्रमांक या ठिकाणी असणार आहे. थळघाटच्या बाद माळशेज घाट, त्याच्या बाद बोरघाट व त्याच्या बाद वरंदा घाट. ओके, तर जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आता अर्नाळा किल्ला पालघर बरोबर आहे, नरनाळा किल्ला अकोला बरोबर आहे, पुन्हा कर्नाळा किल्ला रायगड हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो आता या तीनही जोड्या तर बरोबर आहेत, म्हणजे जे की क्रमांक 4 यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं मित्रांनो एक उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा पुढे बघा, आता भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती सीमा आहे? तर मित्रांनो बघा, भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान मित्रांनो बघा जी की क्रमांक पालकची सामुद्रधुनी आहे. आता राखीव योमा पर्वतरांग ही मित्रांनो भारत व म्यानमार दरम्यान आहे. ओके, याच्या बाद ड्युरंड लाईन बघा मित्रांनो, ड्युरंड लाईन हे भारत व अफगाणिस्तान या 2 देशांदरम्यान आहे व मॅकमोहन लाईन मित्रांनो भारत व चीन या 2 देशांदरम्यान आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे सहस्त्रधारा हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो बघा, सहस्त्रधारा हा धबधबा बघा जी की क्रमांक ड नर्मदा या नदीवर असून मित्रांनो याची एकूण उंची ही 10 मीटर एवढी आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे हिंदुस्थान शिपयार्ड ही जहाज बांधणी संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो बघा, हिंदुस्थान शिपयार्ड ही जी मित्रांनो जहाज बांधणी संस्था आहे हे बघा जी की क्रमांक विशाखापट्टणम या ठिकाणी आहे. पुढे आता बोरावारे मित्रांनो, बोरावारे हे कोणत्या ठिकाणी आढळून येतात? तर मित्रांनो बोरावारे कोणत्या ठिकाणी आढळून येतात? तर बघा जी की क्रमांक ब ग्रीस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे देश व चलन यांची चुकीची जोडी निवडा. भूतान नगुलत्रम एकदम करेक्ट आहे. जर्मनी युरो करेक्ट आहे. इस्रायल रुबल चुकीची आहे व जपान येन करेक्ट आहे. तर मित्रांनो बघा, इस्रायल रुबल का चुकीचे आहे? तर मित्रांनो बघा, रुबल हे जे मित्रांनो चलन आहे इस्रायल देशाचं नसून रशिया या देशाचं आहे. म्हणून मित्रांनो बघा, ही आपली चुकीची जोडी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुन्हा आता शहरांची नावे व टोपणावे यांची बरोबर जोडी ओळखा. लंडन द बिग स्मोक एकदम करेक्ट आहे. रोम प्राचीन जगाची सम्राज्ञी करेक्ट आहे. युक्रेन गव्हाचे पठार एकदम करेक्ट व युगांडा आफ्रिकेची मोती
एकदम करेक्ट. तर यापैकी मित्रांनो कोणती जोडी आता बरोबर आहे मग? तर या संपूर्ण जोड्या बरोबर आहेत. म्हणून मित्रांनो बघा जी की पर्याय उत्तर यापैकी सर्व बरोबर मित्रांनो आपल्या प्रश्नात जी की करेक्ट आन्सर होणार आहे, जी की क्रमांक 4. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण म्हणून बघा कोणता पट्टा ओळखला जातो? मित्रांनो महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण म्हणून बघा कोणता पट्टा ओळखला जातो? तर मुंबई, पुणे, नाशिक, जे की क्रमांक अ. मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर असणार आहे. पुढे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हा औषध कारखाना कोठे आहे? मित्रांनो बघा हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हा जो मित्रांनो बघा औषध कारखाना आहे, हा बघा जी की मित्रांनो क्रमांक ब पिंपरी या ठिकाणी आहे. पुढे धरा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मित्रांनो बघा धरा या शब्दाचा समानार्थी शब्द हा बघा जी की क्षमा, आणि मित्रांनो हे दोन्ही बघा जी की समानार्थी शब्द आहे मित्रांनो बघा पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे, तर लक्षात ठेवा. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघा जी की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? दिन गरीब करेक्ट आहे, आवृत्त अनावृत्त करेक्ट आहे, इष्ट अनिष्ट करेक्ट आहे व अमृत गरळ हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी देखील उत्तर असणार आहे. ओके, पुढे पुढे बघा आता हां जी जोख बाळा मित्रांनो जी खोक बाळा बघा जी खोक बाळा तीच जन्म कळा. मित्रांनो जी खोक बाळा तीच जन्म कळा या म्हणीचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो बघा या म्हणीचा अर्थ हा बघा जी की क्रमांक बालपणी लागलेल्या सवयी जन्मभर राहतात. बघा जी की असा मित्रांनो या ठिकाणी या म्हणीचा आपला अर्थ आहे, म्हणजे जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता खाली दिलेली कोणती वाक्प्रचारांची जोडी चुकीची आहे? इंगा जिरविणे गर्भ नाहीसा करणे करेक्ट आहे, आवळा देऊन कोहळा काढणे लहानशी वस्तू देऊन तिच्या बदली मोठी वस्तू प्राप्त करणे हे देखील करेक्ट आहे. पुन्हा आडेवेडे घेणे एखाद्या गोष्टीला एकदम तयार न होणे हे देखील करेक्ट आहे. व शेवटचं आगीतून फुपाट्यात पडणे म्हणजे मोठे संकट कोसळले. तर मित्रांनो आता यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक 4 आगीतून फुपाट्यात पडणे म्हणजे मोठे संकट कोसळणे हे बघा जी की आपली चुकीची जोडी मित्रांनो असणार आहे. म्हणजे बघा जी की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे, जे की करेक्ट आन्सर. पुढे अलंकारिक शब्दांची चुकीची जोडी निवडा. माहिती नसलेला अज्ञेय, परिचित नसलेला अनभिज्ञ, अत्यंत हट्टी पुरुष, अडेल तट्टू व एखाद्याचे मागून जाणे अनुगमन. तर यापैकी चुकीची जोडी मित्रांनो बघा जी की क्रमांक अ माहिती नसलेला अज्ञेय नसून मित्रांनो अज्ञानी असा असतो, म्हणून बघा ही मित्रांनो बघा जी की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चुकीची जोडी असणार आहे. पुढे दिसावया सुंदर पण दुष्ट स्त्री, बाहेरून प्रेमळ पण आतून कुटील असणारी स्त्री या शब्दसमूहासाठी योग्य शब्दसमूह एक शब्दसमूह सुचवा. तर मित्रांनो बघा या शब्दसमूहासाठी बघा जी योग्य शब्दसमूह हा बघा जी की क्रमांक ब पूतना मावशी. पूतना मावशी बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे आता पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता निर्विकार मित्रांनो बघा की आपल्याला या शब्दाचा बघा की शुद्ध शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर यापैकी मित्रांनो बघा शुद्ध शब्द हा बघा की क्रमांक क या स्वरूपात आहे. निर्विकार न ला पहिली विलांटी आणि व ला देखील पहिली विलांटी. ओके, तर जे की क्रमांक क मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर या प्रकारचा मित्रांनो शब्द तुम्हाला तेव्हाच ओळखता येतो जेव्हा तुमचं वाचन आणि लेखन बघा एकदम पक्कं असतं. ओके, तेव्हाच बघा जी तुम्हाला या प्रकारचा मित्रांनो शब्द ओळखता येतो. अन्यथा तुम्ही हा प्रश्न बघा जी की मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सोडताना चुकू शकता. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघा जी की क्रमांक निर्विकार न ला पहिली आणि व ला पहिली विलांटी आपल्या प्रश्नाचं बघा जी की या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे 28वा खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? तर मित्रांनो या खालीलपैकी कोणची पार्सल डब्बा की दुकान यापैकी मित्रांनो बघा जवळपास जे की क्रमांक ड दुकान जो हा शब्द आहे मित्रांनो हा शब्द आपल्या बघा जे की मित्रांनो मराठी भाषेत बघा जे की फारसी या भाषेतून रूढ झालेला शब्द आहे, म्हणून जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे बघा कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते आहे ते ओळखा. मित्रांनो बघा आता कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे? तर मित्रांनो बघा जी की या ठिकाणी अमर कविता म्हणतो
त्याला घरी जावं होते. अजयने कविता म्हटली की यापैकी नाही. तर मित्रांनो बघा या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे बघा जे की क्रमांक अमर कविता म्हणतो हे आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता टाळ व मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष झाला. मित्रांनो टाळ व मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष झाला. अधोरेखित शब्दातील विभक्ती कारखार्थ ओळखा. आता गजरात मित्रांनो बघा गजरात या बघा जे की मित्रांनो शब्दातील विभक्ती कारखार्थ कोणता आहे तर तो म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब अधिकरण हा आहे. ओके, तर मित्रांनो अधिकरण बघा जे की आपल्या प्रश्नाचं क्रमांक ब या ठिकाणी उत्तर जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता सचिनने शतक ठोकले. मित्रांनो बघा सचिनने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आता मित्रांनो बघा शतक ठोकणारा कोण तर सचिन म्हणजे बघा की मित्रांनो या वाक्यातला सचिन हा बघा आपला कर्ता. तर सचिन बघा जी की मित्रांनो या शब्दाला ने हा प्रत्यय लागलाय आणि मित्रांनो हा जो मित्रांनो बघा ने हा विभक्ती प्रत्यय आहे हा बघा जी की तृतीय विभक्तीचा आहे. म्हणून मित्रांनो बघा जी की क्रमांक तृतीय विभक्ती आपल्या प्रश्नाचं बघा जी की जी की करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे आता तो नेहमीच भांडण करत असतो. तर मित्रांनो बघा तो नेहमीच भांडण करत असतो या वाक्याचा काळ ओळखा. आता मित्रांनो बघा जर एखाद्या वाक्याच्या शेवटी असतो बघा असतो, असते, असतात जर बघा असे मित्रांनो क्रियापद येत असतील तर मित्रांनो बघा डायरेक्ट बघा जी या प्रश्नाचं उत्तर बघा जी की रीती वर्तमान काळ तुम्ही करून टाका जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढे ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात. मित्रांनो बघा ज्या शब्दांवर लिंग वचन व अभिव्यक्ती या सर्वांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना जे की क्रमांक मित्रांनो विकारी शब्द असे म्हटलं जातं. ओके, पुढे एक मिनिट. हां, मुलगा, लेखनी, नदी, शाळा हे खालीलपैकी कोणते नाम आहेत. मित्रांनो बघा मुलगा, लेखनी, नदी व शाळा हे सर्व मित्रांनो कोणते नाम आहेत तर बघा जे की क्रमांक मित्रांनो सामान्य नाम आहेत. ओके, लक्षात ठेवा. बघा पुढे आता खालीलपैकी कोणते कठोर वर्ण आहेत. मित्रांनो बघा ट ठ ग घ ब भ की ड आणि ढ यापैकी मित्रांनो बघा आता कठोर वर्ण हे बघा जे की क्रमांक ट आणि ठ आहेत. ओके, जर याला सोडलं ग घ ब भ आणि ड ढ हे संपूर्ण मित्रांनो बघा की मृदू वर्ण आहेत. हा लक्षात ठेवून घ्या. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघा की आपल्या कठोर वर्णाची जोडी बघा जी की क्रमांक ट आणि ठ आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जे की करेक्ट आन्सर. पुढे आता अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती. विद्यार्थी मित्रांनो बघा अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती तर बघा जी की क्रमांक ब बघा जी की द मित्रांनो आपल्या प्रश्नासाठी उत्तर असणार आहे. ओके, जे की क्रमांक द मित्रांनो आपल्या प्रश्नासाठी उत्तर असणार आहे. पुढे आता जगत जननी. मित्रांनो जगत जननी या शब्दाचा विग्रह ओळखा. तर मित्रांनो जगत जननी या शब्दाचा विग्रह मित्रांनो बघा जी की क्रमांक जगत प्लस जननी या स्वरूपात होतो. जे की मित्रांनो क्रमांक जगत प्लस जननी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे जे की करेक्ट आन्सर. पुढे शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम ओळखा. आता मित्रांनो शाखामृग बघा जी की या शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम कोणतं आहे तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक 4 वानरी म्हणजे याचा विरुद्धार्थी शब्द हा मित्रांनो बघा जी की क्रमांक ड वानरी आपल्या प्रश्नाचं बघा जी की उत्तर असणार आहे काय विरुद्ध लिंगी. पुढे बघा लाटणे या एकवचनी नामाचे अनेकवचनी असणारा पर्याय निवडा. आता मित्रांनो बघा लाटणे या एकवचनी नामाचा अनेकवचनी असणारा पर्याय आहे बघा जी की क्रमांक लाटणी असा होतो. लाटणीचं लाटणी. ओके, जे की क्रमांक मित्रांनो बघा आपल्या प्रश्नासाठी करेक्ट आन्सर म्हणजे उत्तर आपल्या प्रश्नाचं असणार आहे. पुढे शेवटचा प्रश्न घनश्याम या शब्दाचा समास ओळखा. तर मित्रांनो बघा घनश्याम या शब्दाचा समास बघा ओळखून तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि बाकी जर समजा की तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर बघा आपल्या व्हिडिओला मित्रांनो आपल्या लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही आपला या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. जर अजूनही आपल्या चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या आणि नवीनशा याच प्रकारच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.